लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये येणे सुरू। या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट। तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून महिन्याची, तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली बघा। जून महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ना ते थेट खात्यात आज आले। तर तुमच्या खात्यात जरी अजूनपर्यंत जून महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर व्हिडिओ बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। तुमच्या जिल्ह्यात पैसे आले नसतील तर बघा तुम्हाला माहिती मी देतो तुमच्या जिल्ह्यात आज किती वाजता पैसे येणार आहेत आणि सर्वांचा फायदा होणार आहे। 7000 रुपयाचा सर्वांचा फायदा होणार आहे, 7000 रुपये फायदा। तर बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या। 7000 रुपयाचा फायदा काय होणार आहे आणि जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, सर्व महत्त्वाच्या खुशखबर आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी आता सांगतो बघा। तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जेव्हा आले 1500 रुपये तेव्हापासून सर्व लाडक्या बहिणी विचारत आहे की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। तर अखेर जून महिन्याचे 1500 रुपये पण आले बहिणींनो, आले पैसे बरं, थेट खात्यात पैसे जमा झाले। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। आपण या व्हिडिओमध्ये जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्व माहिती बघणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व नीटपणे सिंपल सोप्या भाषेत तुम्हाला सर्व काही सांगतो। जी पण माहिती आलेली ना तुम्हाला माहितीच आहे, मी माहिती तुम्हाला एकदम सिंपल करून सांगत असतो। संपूर्ण माहिती एकदम अशा सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो ना की तुमच्या लक्षात राहून जाते आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही। तुम्ही फक्त आता एक काम करा, तुमचे मोबाईलचे SMS चेक करा बरं, एक वेळेस SMS चेक करा। जरी तुम्हाला SMS आले असतील आणि जून महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हो टाईप करायचं आहे आणि जरी पैसे नाही आले असतील तर नाही टाईप करा। आलं लक्षात? ज्यांना पैसे आले त्यांनी हो टाईप करा, ज्यांना पैसे अजूनपर्यंत आले नाही त्यांनी नाही टाईप करा। आता बघा कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे आहेत ते तुम्हाला सांगतो मी। हे बघा, ज्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये आले त्यांना पैसे मिळत आहे। आलं लक्षात? ज्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना पैसे 1500 रुपये मिळत आहेत आणि आधार कार्ड ज्या बहिणींचं बँकेशी लिंक आहे या गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला हे 1500 रुपये जून महिन्याचे आले असतील। जरी नाही आले असतील तर नाही टाईप करा कमेंट बॉक्समध्ये। आणि बघा महत्त्वाचं नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे। तर लाडक्या बहिणींनो जून महिन्याचे 1500 रुपये येणे तर सुरू झाले। व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मी देतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून महत्त्वाची माहिती आहे, 7000 रुपयाचा फायदा याबद्दल पण आपण अपडेट समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या बातम्या। तर बघा भरपूर दिवसांपासून आपण बातम्या बंद केल्या त्या, परंतु अजून बातम्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। कारण अनेक जण विचारत होते की सर तुम्ही आता बातम्या सांगत नाही, कामाच्या बातम्या, महत्त्वाच्या बातम्या, डेलीच्या बातम्या तुम्ही सांगत नाही। तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अपडेटमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या ताज्या बातम्या आज रोजीच्या पाहायला मिळणार आहेत, ज्या बातम्या महत्त्वाच्या आहेत। आता बातम्या तर अनेक असतात, परंतु आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये ज्या बातम्या, या व्हिडिओमध्ये ज्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ना त्या बातम्या तुम्हाला कोणीच सांगितल्या नाहीत। शासनाने जे काही सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले असतात किंवा ज्या काही कामाच्या बातम्या असतात त्याच बातम्या मी तुम्हाला सांगत असतो। 3-4 बातम्या मी तुम्हाला सांगतो, परंतु त्या कामाच्या बातम्या सांगतो। चला सर्व माहिती बघूया। जून महिन्याचा हप्ता सुरू झाला, पहिले त्याबद्दल माहिती बघा। तर आजची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। सर्व लाडक्या बहिणी जून महिन्याच्या 1500 रुपयाची वाट बघत होते। अखेर तुमची प्रतीक्षा जी आहे बहिणींनो, प्रतीक्षा संपली। अखेर पैसे खात्यात येणे सुरू झाले। तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, डायरेक्ट थेट बँकेत पैसे। आता पुन्हा जे आहे ना, पुन्हा आता बँकेत गर्दी पाहायला मिळणार आहे। ग्राहक केंद्रावरती गर्दी पाहायला मिळणार आहे। कारण सर्व लाडक्या बहिणी जून महिन्याच्या हप्ता काढण्यासाठी आता बँकेत आणि ग्राहक केंद्रावरती जाणार आहेत।
तर बहिणींनो, अजूनपर्यंत तुम्हाला जरी जून महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर व्हिडिओ बघा, अतिशय दमदार माहिती आहे. आणि काही बहिणींना पैसे येणं सुरू झालेले आहेत. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही टाईप करा. महत्त्वाची माहिती आता समजून घेऊया आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात. अतिशय दमदार महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही काय करा, इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, आपण सर्व माहिती समजून घेऊया. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी ना या व्हिडिओला लाईक करा. चला लाईक करा बरं, पटापट लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणीने लाईक केलं पाहिजे. पटापट लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला पटापट सबस्क्राईब करा. तर चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे जरी नवीन असाल तर. चला आता आपण सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊया. जून महिन्याचे 1500 रुपये सुरू झाले. बघा आता माहिती कोणाकोणाला पैसे आले ते सर्व तुम्हाला मी आता सांगतो. तर आता सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे अतिशय दमदार माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. बघा, तर राज्यातील हजारो महिलांना आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. तर हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात. बरोबर, दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातात. हे बघा बहिणींनो, तुम्हाला थोडा बाहेरील आवाज येत असेल, बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल, बाहेर थोडं काम चालू आहे त्यामुळे थोडा आवाज तुम्हाला येत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. ओके. हां, तर तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात बहिणींनो. आता तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले. बरोबर, मे महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले. तुम्ही सर्वजण जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते, तर अखेर जून महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते देखील तुमच्या खात्यात जमा झाले. चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती बघा. आता हे बघा, आता या योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यावेळेस मे महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर झाला होता, परंतु आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न बहिणींना पडला आहे. त्यात नवीन बातम्या प्रकाशित होत असल्याने काही प्रमाणात चिंता सिद्ध वाढली आहे. परंतु आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे आपल्याला मिळणार आहेत. तेव्हा लाडक्या बहिणींनो निश्चित राहा बहिणींनो. आता तुम्हाला मी जी माहिती देणार आहे सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी बातमी आहे. ही माहिती तुम्ही समजून घ्या. आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये थेट, तुम्ही वाट बघत होते ना बहिणींनो, थेट आता तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू. सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, समजून घ्या तुम्ही. तर बघा, मागच्या वेळी सांगण्यात आलं की तुम्हाला 2 हप्ते एकत्र मिळतील. मागच्या वेळी सांगण्यात आलं ना की मे प्लस जून 2 हप्त्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील असं सांगण्यात आलं. परंतु तसं न होता 5 जून रोजी खुशखबर आली. फक्त 1500 रुपयेच तेव्हा जमा झाले आणि 5 जून रोजी जे पैसे तुम्हाला आले ना ते मे महिन्याचे पैसे आलेले आहेत. बरोबर, मे महिन्याचे पैसे तुम्हाला तेव्हा आले. त्यामुळे सर्व बहिणी आता एक गोष्टीकडे वाट बघत आहेत, ते म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी येईल. मग चला आता जून महिन्याचा हप्ता कधी येईल त्याबद्दल माहिती बघा. जून महिन्याचे पैसे येणे सुरू झालेले आहेत. तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर तुमच्या खात्यात कधी येणार बघा, त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण आता इथे जाणून घेऊया. तर बघा बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट, तर जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. मे महिन्याचा हप्ता वेळेवर, आता जूनकडे नजरा. बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आला होता. त्याआधी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मेच्या सुरुवातीला दिला गेला होता. यामुळे जून महिन्याचा हप्ता देखील वेळेवर मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र यावेळी 12वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत. बघा,
वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर 2 हप्त्याची चर्चा फसवी ठरली आहे। मीडिया रिपोर्टनुसार वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यावर एकाच वेळी 11वा आणि 12वा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात फक्त 11वाच हप्ता जमा झाला। यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं। बघा, सांगण्यात आलं होतं वट पौर्णिमेच्या दिवशी 3000 रुपये येतील असं सांगण्यात आलं, परंतु तुम्हाला मे महिन्याचेच 1500 रुपये तेव्हा जमा झालेले आहेत। आता जून महिन्याचे पैसे सुरू झाले, त्याबद्दल माहिती बघा। हे बघा, तर नवीन अपडेट आलेले आहे, सर्वात मोठे अपडेट आहे। 20 ते 25 जून दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता। बघा, आता एका नव्या माहितीच्या आधारे असं कळतंय की लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा 12वा हप्ता हा 20 ते 25 जून 2025 दरम्यान मिळू शकतो। यामुळे महिलांनी थोडं धैर्य बाळगून वाट पाहण्याची गरज आहे। अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी ही योजना यथावकाश सुरूच आहे आणि हप्ते थांबलेले नाहीत। तर बघितलं बहिणींनो, तुम्ही सर्वात मोठी अपडेट, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून महिन्याचे पैसे जे आहेत 20 ते 25 जून दरम्यान। तर बघा, 20 जून ते 25 जून या तारखेदरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। म्हणजे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। तर बहिणींनो, थोडी वाट बघा, अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। तर महिलांनी थोडं धैर्य बाळगून वाट पाहण्याची गरज आहे। 20 ते 25 या तारखेदरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS येईल बहिणींनो, आता SMS येईल तुम्हाला कोणत्याही क्षणी, आणि पैसे जमा झाल्या संदर्भात तुम्हाला ते SMS येतील। थोडी वाट बघा, अचानकपणे कोणत्याही क्षणी आता SMS तुम्हाला पडतील मोबाईलवरती आणि मग तुमच्या खात्यात ते 1500 रुपये जून महिन्याचे जमा होतील। आलं लक्षात? थोडी वाट बघा, कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो। ओके, तर लाडकी बहीण जून महिन्याचा हप्ता संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती। अतिशय दमदार माहिती होती। चला, ही माहिती आपण समजून घेतली, नीटपणे समजून घेतली, सर्व माहिती सिंपल भाषेत समजून घेतली। ठीक आहे, आता आपण समजून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण आज रोजीच्या ताज्या बातम्या बघूया। चला, आजच्या ताज्या बातम्या बघा। तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा बरं। ताज्या बातम्या कामाच्या बातम्या आहेत। चला, ताज्या बातम्या बघा। चला, आता मी तुम्हाला 7000 रुपयाचा फायदा होईल असं देखील सांगितलेलं आहे बरं। 7000 रुपयाचा फायदा, तर 7000 रुपयाचा फायदा कसा होणार आहे त्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती भेटणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। 7000 रुपयाचा फायदा काय त्याबद्दल पण माहिती देतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, बातमी नंबर 1, अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर धक्का। हे बघा, धक्क्यातील एअर इंडियानं घेतला मोठा निर्णय। बघा, आता जो काही अहमदाबादमध्ये विमान अपघात झालेला आहे त्यामुळे आता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतलेला आहे। उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे। बघा, तर आतापर्यंत अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 208 मृतदेहांची DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे आणि 173 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत। एअर इंडिया उद्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15% कमी करणार। बघा, एअर इंडियाने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जे काही 15% आहेत, उद्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15% कमी करणार आहे। तर एअर इंडिया आंतरराष्ट्रीय वाईड बॉडी विमानाच्या उड्डाणाची संख्या आता 15% कमी करणार आहेत। ही व्यवस्था 20 जूनपासून लागू होईल आणि जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहील। AI-171 विमान अपघातानंतर 6 दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे। विमानाच्या ताफ्याची सुरक्षा आणि तांत्रिक तपासणी या मागील उद्देश आहे। यामुळे कंपनीकडे आंतरराष्ट्रीय राखीव विमानाची उपलब्धता सुनिश्चित होईल, जेणेकरून अचानक येणाऱ्या व्यत्ययांना तोंड देता येईल। कंपनीने म्हटले आहे की ज्या प्रवाशांच्या उड्डाणानंतर परिणाम होईल त्यांना पर्यायी विमानांनी पाठवले जाईल किंवा त्यांना पूर्ण परतफेड केली जाईल। ओके, तर बघा, असा हा निर्णय घेतलेला आहे। अहमदाबादमध्ये केवढा मोठा जबरदस्त भीषण अपघात झाला हे आपण सर्वांनी बघितलं। तर ज्याप्रमाणे हा अपघात झाला त्यानंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला।
तर अहमदाबाद विमान अपघातानंतर आता एअर इंडियाने हा मोठा निर्णय घेतला. आता हा निर्णय असा आहे की एअर इंडिया उद्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15% जे आहेत ते कमी करणार. आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे 15% आता एअर इंडिया कमी करणार आहे. त्याबद्दल हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एअर इंडियाने. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. सर्वात मोठी बातमी होती अहमदाबाद विमान अपघातानंतर जो काही एअर इंडियाने निर्णय घेतला त्याबद्दल ही बातमी होती. चला पुढील बातमी बघा. आता बातमी नंबर 2. तर पहा, आता आपण बघणार आहोत बातमी नंबर 2. तर बातमी नंबर 2 सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर बघा बातमी नंबर 2 बघा. आता बातमी नंबर 2 अशी आहे, ATM पासून ते डेबिट कार्डपर्यंत 1 जुलैपासून अनेक नियम बदलणार. ग्राहकांवर काय परिणाम होणार बघा. तर आता बघा दर महिन्याला काही ना काही नियम बदलतात. आता 1 जुलैपासून काय नवीन नियम बदलणार आहेत ATM पासून तर डेबिट कार्डपर्यंत बघा. आता महत्त्वाची माहिती हे बघा, ATM व्यवहार होणार महाग. आता ATMचा व्यवहार महाग होणार असं सांगितलं जात आहे. हे बघा, जर ICICI हे बघा ICICI बँकेने ग्राहक दुसऱ्या बँकेचे ATM वापरत असतील तर फक्त 3 व्यवहार मोफत असतील. त्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये आणि गैर आर्थिक व्यवहारासाठी 8.5 रुपये शुल्क लागेल. पूर्वी हे शुल्क 21 रुपये होते. तर महानगरामध्ये 3 मोफत व्यवहार आणि लहान शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार उपलब्ध असतील. आलं लक्षात. तर बघा सर्वात महत्त्वाचे नियम लागू आहे. 23 रुपये वाढ करण्यात आले, म्हणजे पहिले 21 होते आता 23, म्हणजे 2-1 रुपये वाढलेला आहे. त्यामध्ये आता 3 व्यवहार मोफत असतील आणि त्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये तुम्हाला आणि गैर आर्थिक व्यवहारासाठी 8.5 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. ओके, तर हे होते ATMसाठी. त्यानंतर IMPS व्यवहार शुल्क लागू. तर आता IMPS व्यवहार लागू हे काय आहे, IMPS काय आहे बघा. तर इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. तर इमिडिएट पेमेंट सर्व्हिस आहे. IMPSच्या व्यवहारासाठी रकमेच्या आधारावर शुल्क आकारले जाणार आहे. 1000 रुपयापर्यंत 2.5 रुपये, 1 लाख रुपयांपर्यंत 5 रुपये आणि 5 लाख रुपयांपर्यंत 15 रुपये शुल्क आकारले जाईल. आलं लक्षात. त्यानंतर कॅश विड्रॉवर मर्यादा आणि शुल्क बघा. विड्रॉवर तर बघा विड्रॉल कॅश विड्रॉलवर आता मर्यादा आणि शुल्क लावण्यात आलं, त्याबद्दल पण माहिती बघा. ग्राहकांना दरमहा 3 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळते. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल. बघा सर्वात मोठे अपडेट. तर ग्राहकांना दरमहा 3 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळते. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल. दरमहा 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे काढल्यास प्रति 1000 रुपयावर 3.5 रुपये किंवा 150 रुपये ते जास्त असेल ते शुल्क आकारले जाईल. बघा तर 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे काढल्यास प्रति 1000 रुपयेवर 3.5 रुपये लागतील. आलं लक्षात. हे 150 रुपयेपर्यंत जे जास्त असेल ते शुल्क आकारले जाईल. आलं लक्षात. पुढे बघा डेबिट कार्ड शुल्क. आता डेबिट कार्ड शुल्क संदर्भात पण माहिती बघा. तर सामान्य डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 300 रुपये आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हे शुल्क 150 रुपये आहे. कार्ड हरवले किंवा खराब झाले तर नवीन कार्ड मिळवण्यासाठी 300 रुपये भरावे लागतील. तर अशी ही बातमी होती. तर बघा जुलै महिन्यापासून काय काय नियम लागू होणार आहेत, 1 जुलैपासून काय काय नियमामध्ये बदल होणार आहेत त्याबद्दल माहिती बघितली. चला पुढील बातमी बघा. आता बातमी नंबर 3 बघा. आता शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी बातमी आहे. बातमी नंबर 3, शेतकऱ्यांनो लक्ष द्या. कुंपणासाठी सरकार देते थेट 90% अनुदान. अर्ज कसा कराल बघा सर्व माहिती. तर आजच्या काळात शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. हवामानात होणारे अचानक बदल, अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान, उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई, तसेच यासोबतच एक महत्त्वाचं आणि वाढतं संकट म्हणजे जंगली प्राणी किंवा भटक्या जनावरांकडून होणारं
पीक नुकसान बघा, आता जे काही जनावरं असतात, जंगली प्राणी असतात, त्यामुळे देखील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं, पिकांचं नुकसान होतं. यामध्ये बघा आता रानडुक्कर, हरणं, नीलगाय, वानर यासारखे जे काही प्राणी आहेत ते प्राणी उगवती पिकं खाऊन टाकतात किंवा चिखल करून माती खराब करतात. परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली शेती सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने तार कुंपण अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारांचं कुंपण करण्यासाठी 90% अनुदान मिळतं, जे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. बघा, सर्वात मोठी बातमी. तर या योजनेमार्फत तुम्हाला 90% अनुदान मिळतं. शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. ज्यामुळे हे तार कुंपण जरी लावलं, हे बघा, तर त्यामुळे जे काही जंगली प्राणी आहेत, जनावर आहेत, ते मध्ये येणार नाहीत. बघा, तार कुंपण अनुदान, ओके, तार कुंपण अनुदान ही योजना आहे. 90% अनुदान मिळतं. पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे व पिकांचे नुकसान रोखणे. शेतकरी आपली शेती अधिक सुरक्षित करू शकतो आणि उत्पन्नही वाढू शकते. बघा, उत्पादनही वाढ होऊ शकते. सरकारकडून शेतकऱ्याला 2 क्विंटल काटेरी तार, सुमारे 30 लोखंडी खांब आणि इतर जोड साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिलं जातं. विशेष म्हणजे या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना 90% अनुदान थेट मिळतं. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च करावा लागतो. आलं लक्षात? तर 90% यामध्ये तुम्हाला अनुदान मिळणार आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील बातमी बघा. चला, शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा, सर्वात मोठी बातमी आहे. टेन्शन मिटलं. आता सर्वांचं टेन्शन मिटलं. 3000 रुपयाच्या पासवर वर्षभर मोफत टोल, इतक्या हजाराचा होणार फायदा. बघा, आता सर्वांचा फायदा होणार आहे. फायद्याची बातमी आहे. नीटपणे समजून घ्या बातमी काय आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी 18 जून वार्षिक फास्टॅगची घोषणा केली. तर वार्षिक फास्टॅगची घोषणा केली. याद्वारे खाजगी वाहन चालकांना वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्यापासून मुक्तता मिळेल. बघा, तर 3000 रुपयाचा पास. आता हे 3000 रुपयाचा पास काय आहे बघा. त्याबद्दल सरकार खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 3000 रुपये मोजावे लागतील. 15 ऑगस्टपासून ही सेवा लागू होईल, ज्यामुळे महामार्गावर कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करणे शक्य होईल. ही पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी किंवा 200 ट्रिपपर्यंत जे आधी पूर्ण होईल ते वैध असेल, जो केवळ वैयक्तिक वापरासाठी गैरव्यवसायासाठी वाहनांसाठी वैध असेल. तर बघा, आता तुमचे 7000 रुपये वाचणार. 7000 रुपयाचा फायदा होणार आहे. बघा, तुमचे आता 7000 रुपये वाचणार. गडकरी यांनी पुढे सांगितलं की जर तुम्ही 3000 रुपयाच्या पासच्या 2000 फेऱ्यांचा टोल जोडला तर सुमारे 10000 रुपये खर्च येईल. म्हणजेच वार्षिक पास घेतल्यास त्यांना सुमारे 7000 रुपयाचा फायदा होईल. बघा, यामुळे 7000 रुपयाचा फायदा होणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की 7000 रुपयाचा फायदा, 7000 रुपयाचा फायदा. तर जो काही 7000 रुपयाचा फायदा आहे तो या पासमुळे होणार आहे. हे बघा, 7000 रुपयाचा फायदा. तर 3000 रुपयाची पास जर तुम्ही घेतली ना, तर 2000 फेऱ्यांचा टोल जोडला तर सुमारे 10000 रुपये होतात. मग तुम्ही 3000ची पास घेतलेला आहे, ते 3 मायनस करा तिथून, म्हणजे वार्षिक पास घेतल्यास सुमारे तुम्हाला 7000 रुपयाचा फायदा होईल. आलं लक्षात? तर 7000 रुपयाच्या फायद्या संदर्भात पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिली. तर ही सर्वात मोठी बातमी, ते टेन्शन मिटलं. आता 3000 रुपयाच्या पासवर वर्षभर मोफत टोल, इतक्या हजारांचा फायदा होणार आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. सर्व आजच्या ताज्या बातम्या आपण समजून घेतल्या. चला, आता पुढील जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती बघा.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या। तर आज आपण या व्हिडिओमध्ये 3000 रुपयाच्या पासवर वर्षभर मोफत टोल या संदर्भात बातमी बघितली। त्यानंतर आपण बघितलं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कुंपणासाठी सरकार देते 90% अनुदान, त्याबद्दल पण माहिती बघितली। व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही मी सांगितलं। आणि त्यानंतर 1 जुलैपासून जे काही नियम बदलणार आहेत, ATM पासून तर डेबिट कार्डपर्यंत ग्राहकांवर काय परिणाम होईल त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली। त्यानंतर आपण बघितलं अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर आता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला। तर काय अंमलबजावणी केली निर्णयाची आणि कोणता मोठा निर्णय घेतला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं। आणि आपण बघितलं लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम माहिती। तर लाडक्या बहिणींनो, सर्व काही माहिती तुम्हाला समजली नीटपणे, एकदम सोप्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा ताज्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी बघितल्या, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं, एकदम नीटपणे सांगितलं। ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये ताज्या बातम्या पण बघितल्या, कामाच्या बातम्या तर सर्वांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती बघितली। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। तर शेजारचं घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा बरं, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। ठीक आहे, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद बहिणींनो, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये।